नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण भारत, सामाजिक व धार्मिक सुधारणा या पाठातील समाजसुधारकाचे कार्य यामधील भारतातील पहिल्या स्त्रीवादी विचारवंतांपैकी एक, निर्भीड लेखिका आणि समाजसुधारक ताराबाई शिंदे यांच्या कार्याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. 1. स्त्रियांवरील अन्याय. 2. पुरुषसत्ताक व्यवस्था. 3. अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता याविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवला. त्यांच्या लेखनामुळे भारतीय समाजसुधारणा चळवळीला नवी दिशा मिळाली. परिचय. 1. ताराबाई शिंदे यांचा जन्म 1850 मध्ये विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील एका प्रगतिशील कुटुंबात झाला. 2. त्यांचे वडील बापूजी हरी शिंदे हे सत्यशोधक विचारांचे समर्थक होते. त्यामुळे लहानपणापासूनच ताराबाईंना शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाचे संस्कार मिळाले. 3. त्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित झाल्या आणि सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जोडल्या गेल्या. ताराबाई शिंदे यांचे कार्य. 1. स्त्री-पुरुष तुलना हा क्रांतिकारी निबंध. सन 1882 मध्ये त्यांनी स्त्री-पुरुष तुलना हा प्रसिद्ध निबंध लिहिला. हा मराठीतील पहिला स्त्रीवादी ग्रंथ मानला जातो. या निबंधात त्यांनी समाजातील स्त्री आणि पुरुष यांच्यातील दुहेरी निकषांवर कठोर टीका केली. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की समाजातील सर्व नियम फक्त स्त्रियांसाठीच का असावेत? 2. स्त्रियांच्या हक्कांसाठी संघर्ष. ताराबाईंनी स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत अशी ठाम मागणी केली. त्यांनी शिक्षण, स्वातंत्र्य, सन्मान आणि समान संधी यांचा पुरस्कार केला. त्यांच्या मते समाजाची खरी प्रगती स्त्री-पुरुष समानतेतच आहे. 3. विधवा विवाहाला समर्थन. त्या काळात विधवांचे जीवन अत्यंत कठीण होते. ताराबाईंनी विधवा विवाहाचे समर्थन केले आणि विधवांवरील अन्यायकारक प्रथा व सामाजिक बंधनांना विरोध केला. 4. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार. त्यांनी स्त्री शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. स्त्रिया शिक्षित झाल्यास कुटुंब, समाज आणि राष्ट्राची प्रगती होईल असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. 5. सती प्रथा आणि अंधश्रद्धांना विरोध. ताराबाईंनी सती प्रथा, बालविवाह, स्त्रियांचे शोषण आणि अंधश्रद्धा यांना तीव्र विरोध केला. त्यांनी विवेक, न्याय आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार केला. 6. पुरुषसत्तेला थेट आव्हान. ताराबाई शिंदे या भारतीय समाजातील पुरुषसत्ताक व्यवस्थेला थेट आव्हान देणाऱ्या पहिल्या स्त्रीवादी विचारवंतांपैकी एक मानल्या जातात. त्यांनी पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी समान नैतिक मूल्ये असावीत अशी ठाम भूमिका मांडली. 7. महात्मा फुले यांचे समर्थन. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ताराबाई शिंदे यांच्या विचारांचे आणि लेखनाचे समर्थन केले. त्यांच्या निर्भीड लेखनामुळे स्त्रीमुक्ती चळवळीला बळ मिळाले आणि समाजसुधारणेच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली. ताराबाई शिंदे यांचे योगदान. 1. भारतीय स्त्रीवादी विचारांना दिशा दिली. 2. स्त्री-पुरुष तुलना या ग्रंथातून समाजातील विषमता उघड केली. 3. स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. 4. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले. 5. विधवा विवाहाचे समर्थन केले. 6. पुरुषसत्ताक व्यवस्था आणि अंधश्रद्धांना विरोध केला. 7. सामाजिक न्याय